नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पंजाब नॅशनल बँककडून इथं अप्रेंटिसशिप भरती निघाली 2026 ची. अप्रेंटिसशिप हे तुमचं पदभरतीचं नाव असणार आहे. टोटल इथं 5138 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी आपली झालेली असेल तर आपण अप्रेंटिसशिप या पदाकरिता आपण इथं अप्लाय करू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, पंजाब नॅशनल बँककडून इथं अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे. ह्युमन रिसोर्स डिव्हिजन ऑफिस, हेड ऑफिसकडून इथं भरती आलेली आहे. जे हेड ऑफिस न्यू दिल्लीमध्ये आहे. एंगेजमेंट जे आहे अप्रेंटिसशिप भरती आहे, पंजाब नॅशनल बँक अंडर असणार आहे. पेड अप्रेंटिसशिप करता इथं वॅकेन्सी आली 2025-26 करिता. याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आपल्याला हेअरली बाय इंटरेस्टेड कॅन्डिडेट तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्रेंटिसशिपसाठी. इम्पॉर्टंट नोटीस दिलेली आहे यामध्ये. आता नोटीसमध्ये टोटल ऑफ सीट्स दिलेले आहे, जे की 5138 पदं आहे. तुमचे फॉर्म चालू झालेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन 8 फेब्रुवारी 2026 पासून फॉर्म चालू झालेला आहे. शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2026. आपली जी एक्झामिनेशन असणार आहे, टेलेंटिव्ह एक्झामिनेशन असणार आहे, फर्स्ट वीक मार्च 2026ला. एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे 1/1/2026 पर्यंत. ओके. कॅन्डिडेटसाठी आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण वेबसाईट देण्यात आलेली आहे अप्लाय करण्यासाठी. हार्ड कॉपी ॲप्लिकेशन दिलेली आहे, जे की आपल्या ऑफिसला सेंड करायची नाहीये. एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, नॅशनॅलिटी फॉर इंडियन सिटिझनशिप. ओके. इंडियन सिटिझनशिप करून इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. ऑल इंडियाला इथं अपॉर्च्युनिटी आहे. एलिजिबिलिटीला 20 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. 1 जानेवारी 2026 पर्यंत. ओके. एज लिमिट देण्यात आलेली आहे. कॅटेगरीनुसार आपण अप्लाय करू शकतो. आता SC/ST कॅटेगरीला 5 वर्षाची सूट आहे. OBC NCला 3 वर्षाची सूट आहे. PWDला इथं 10 वर्षाची सूट आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे SC/ST बद्दल, कॅन्डिडेट गाईडलाईन सुद्धा. ओके. आता एज्युकेशन दिलेलं आहे, क्वालिफिकेशन आपण इथं बघू शकतात. जे की दिलेलं आहे 31/12/2025 वाजता मार्कशीट, प्रोव्हिजनल डिग्री, सर्टिफिकेशन्स वगैरे अप्लाय करू शकतात. ओके. 4 इयर कट ऑफ वगैरे बद्दल तर माहिती देण्यात आलेली आहे. ड्युरेशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग देण्यात आलेली आहे, जी की 12 महिन्यांची ही ट्रेनिंग असणार. 1 वर्षाची अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे. 1 इयरसाठी. ओके. ट्रेनिंग असणार आहे आपल्याला 2 वीकची बेसिक ट्रेनिंग भेटली जाईल. ओके. 2 वीकची ट्रेनिंग झाल्यानंतर 50 वीक तक आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग भेटते. ओके. तर ट्रेनिंग सीट दिलेली आहे, जे की ऑल इंडियामध्ये ऑल इंडियन टेरिटरी सर्कलनुसार इथं देण्यात आलेलं आहे. जे की ऑल इंडियामध्ये आपण बघूया. स्टेट सर्कल दिलेले आहे. टोटल ऑफ वॅकेन्सी देण्यात आलेली आहे. अंदमान निकोबार स्टेटसाठी इथं दिलेले आहे. कोलकातामध्ये आपल्याला एक वॅकेन्सी बघायला मिळते. आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा आणि विजागमध्ये आपल्याला टोटल 56 वॅकेन्सी बघायला मिळतात. अरुणाचल स्टेटसाठी इथं आता दिब दिब दिब्रुगढमध्ये इथं आपल्याला 3 वॅकेन्सी बघायला मिळतात. आसाममध्ये आपल्याला याच्यात आता टोटल 132 वॅकेन्सी बघायला मिळत आहेत. खूप मोठा PDF आहे. आता बिहारमध्ये इथं सर्कलचे नावं दिलेली आहे. 310 वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळतात आहे. त्याच्यानंतर चंदीगडमध्ये इथं टोटल ऑफ इथे 58 वॅकेन्सी बघायला मिळत आहे. दादर अँड नगर हवेलीमध्ये इथं 1 वॅकेन्सी बघायला मिळते. तर आपल्याला या ठिकाणी सुरतमध्ये दमन अँड दीवमध्ये, राजकोट आणि सुरतमध्ये आपल्याला 1 वॅकेन्सी बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये जर बघायला गेले, नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट मिळून सगळ्यांना 417 पदांसाठी भरती बघायला मिळते आहे. गोवामध्ये, कोल्हापूरमध्ये आपल्याला 7 वॅकेन्सी बघायला मिळत आहे. गुजरातमध्ये आपल्याला अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरामध्ये 138 वॅकेन्सी बघायला मिळत आहेत. हरियाणामध्ये आपल्याला टोटल ऑफ आपल्याला इथं 348 वॅकेन्सी बघायला मिळतात सर्कल वाईज. ओके. हिमाचल प्रदेशमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला इथं 162 वॅकेन्सी बघायला मिळत आहे. जम्मू अँड काश्मीरमध्ये जम्मू अँड श्रीनगरला 53 वॅकेन्सी आहेत. झारखंडमध्ये बोकोरा आणि रांचीमध्ये 95 वॅकेन्सी बघायला मिळतात. कर्नाटकामध्ये बेंगलुरू अँड हुबलीमध्ये आपल्याला 64 वॅकेन्सी बघायला मिळत आहेत. ओके. त्यानंतर केरलामध्ये आपल्याला इथं 83 वॅकेन्सी बघायला मिळतात. लेहमध्ये आपल्याला इथं 2 वॅकेन्सी बघायला मिळतात. मध्य प्रदेशमध्ये 180 वॅकेन्सी आहेत. ओके. त्यानंतर इथं आपलं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये आपल्याला 14 वॅकेन्सी आहे. मुंबई सिटीमध्ये 40 वॅकेन्सी, नागपूरमध्ये 37 वॅकेन्सी, वेस्ट मुंबईमध्ये 39 वॅकेन्सी, नागपूरमध्ये 37 वॅकेन्सी, नाशिकमध्ये 28 वॅकेन्सी, पुण्यामध्ये 35 आणि ठाण्यामध्ये 39 अशा 232 पदांसाठी ही भरती महाराष्ट्रात आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये जर बघायला गेले तर आपल्याला 13 वॅकेन्सी आहे. मेघालयामध्ये आपल्याला 8 वॅकेन्सी आहे. मिझोराममध्ये 3, नागालँडमध्ये 2,
त्यानंतर दिलेलं ओडिशामध्ये 142 वॅकेन्सी आणि पुद्दुचेरीमध्ये 2 वॅकेन्सी. पंजाबमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे 462 वॅकेन्सी. राजस्थानला 363 वॅकेन्सी आणि इथं सिक्कीममध्ये 3 वॅकेन्सी देण्यात आलेली आहेत. तामिळनाडूला 121 वॅकेन्सी. तेलंगणामध्ये 69 वॅकेन्सी. त्रिपुरामध्ये 28 वॅकेन्सी आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जर बघायला गेले तर सगळ्यात जास्त वॅकेन्सी असणार आहे 814 पदांसाठी. ओके. आणि उत्तराखंडमध्ये 152 पदांसाठी. वेस्ट बेंगॉलमध्ये 532 वॅकेन्सी असे टोटल ऑफ. आणि छत्तीसगडमध्ये 81 वॅकेन्सी असे 5138 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे ऑल इंडिया करिता. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे कॅटेगरीचे फुल नेम वगैरे. PWD साठी तर वॅकेन्सी दिलेली आहे. PWD ची आपल्याला याच्यात बघू शकतात. PWD गाईडलाईन आपण एकदा वाचून घ्यायची आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. इकॉनॉमी EWS कॅटेगरीसाठी दिलेलं आहे इथं. ओके. स्टायपेंड अँड बेनिफिट्स दिलेलं आहे जे की आपण इथं बघू शकतात. 1 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये रुरल, सेमी अर्बन, अर्बनमध्ये आपल्याला 12,300 रुपये पगार आहे. मेट्रो सिटीमध्ये 15,000 रुपये पगार असणार आहे. ओके. तर इथं अलाउन्स वगैरे बेनिफिट्स काहीच नसणार आहे आपल्याला, कारण की अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये आहेत. तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. असेसमेंट वगैरे आपल्याला सर्टिफिकेशन भेटतं अप्रेंटिसशिप झाल्यानंतर बँकेकडून. तसंच आपल्याला ते पुढे चालून आपल्याला पुढे चालून आपल्याला एक्सपिरियन्स म्हणून पण कामात येत असते 1 वर्षाची अप्रेंटिसशिप झाल्यावर. एम्प्लॉयसाठी तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. पंजाब नॅशनल बँककडून आपण परमनंट होणार नाही, पण तुम्हाला बेनिफिट नक्की भेटेल की पंजाब नॅशनल बँककडून काही वॅकेन्सी आली तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते फ्रेशर म्हणून. ओके. जर अपॉर्च्युनिटी आली तर. PF, PSIC आपल्याला काहीच नसणार याच्यामध्ये. राईट ऑफ आपल्याला डायरेक्टली पगार आपल्या खात्यात जमा होतील. गव्हर्नमेंटकडून अप्रेंटिसशिपचे बाकीचे भेटतील, बाकीचे आपल्याला बँक देणार आहे. रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे पंजाब नॅशनल बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि BFSI SSC कडून. ओके. 2 ठिकाणी आपल्याला अप्लाय करावं लागतं. या दोघांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. प्रोव्हिजनल कंप्लीट पोर्टल एज्युकेशन इन्फॉर्मेशन अपलोड ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंटेशन, कास्ट सर्टिफिकेशन, PWD सर्टिफिकेट, ETC डॉक्युमेंटेशन. NAPHच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे. NATS NAPHची वेबसाईट लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. मार्कशीट्स वगैरे आपल्याला पेमेंट फीज वगैरे भरून अप्लाय करायचं आहे. आता डॉक्युमेंट्स दिलेले आहे. टाईप ऑफ डॉक्युमेंट्स तर आधार कार्ड दिलेलं आहे JPG मध्ये. आधार कार्ड बॅक साईड JPG मध्ये, बॅक अँड फ्रंट. ओके. व्हॅलिड पर्सनल ईमेल ॲड्रेस. ओके. नंतर मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, क्वालिफिकेशन, मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, PWD सर्टिफिकेशन, पॅन कार्ड. ओके. त्यानंतर ऑल आपल्याला इथं अप्रेंटिसशिपची वेबसाईट लिंक दिली झालेली आहे, जी की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. ज्या वेबसाईट लिंक लागतात ते तुम्हाला NATHची लागणार आहे आपल्याला, कारण की NATH आपल्याला ऑफिशियली असते ग्रॅज्युएट डिप्लोमावाल्यांसाठी आणि अप्रेंटिसशिप इंडियाची जी असते ITI वाल्यांसाठी असते. ओके. आता याच्यामध्ये PWDची इथं माहिती देण्यात आलेली आहे. ओके. PWD वगैरे. त्याच्यानंतर इथं इन्फॉर्मेशन BFSI.SSC.com वरून पण आपण इन्फॉर्मेशन करू शकतो. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर दिलेला आहे. ईमेल दिले, मोबाईल नंबर चेक करून टाका. त्याच्यावरून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे. ऑनलाईन आपल्याला चार्जेस असणार आहे. याच्यामध्ये एक्झामिनेशनची जी कॅटेगरीनुसार असणार आहे. जनरल OBC EWS मेल कॅन्डिडेटला 100 रुपये असणार आहे ॲप्लिकेशन फीज. एक्झामिनेशन फीज असणार 600 रुपये आणि आपल्या इंटरग्रेटेड फीज असणार 100 रुपये. असे प्लस आपल्याला 800 प्लस 18% GST म्हणजे 944 रुपये लागणार आहे. ओके. जर तुम्ही जनरल OBC EWS फिमेल असाल तर 100 रुपये ॲप्लिकेशन फी, 400 रुपये एक्झामिनेशन फी, 100 रुपये ॲडिशनल चार्जेस, 600 प्लस 18% GST, 18% GST सोबत 708 रुपये लागतील. SC ST PWD मेल फिमेलला 100 रुपये ॲप्लिकेशन फीज आणि 100 रुपये हे लागणार आहे आपल्याला. अदर चार्जेस तसे 200 प्लस 18% GST 236 रुपये. ट्रान्सजेंडरला पण सेम आहे, 236 रुपये लागणार आहेत. ओके. तर इतके चार्जेस आपल्याला पे करावे लागेल. सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे, जी की आपल्याला रायटिंग टेस्ट घेण्यात येणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लोकल लँग्वेज टेस्ट आणि मेडिकल घेण्यात येणार आहे. ओके. आता रायटिंग टेस्टमध्ये जे असणार आहे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे. MCQ टाईप असणार आहे. जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन 25 मार्क, कॉम्प्युटर अँड रिजनिंग ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क, कॉम्प्युटर नॉलेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क, म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी एक्झामिनेशन आहे. 60 मिनिटाचा इथे ड्युरेशन आहे. 1 घंट्याचा टाईम हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही देऊ शकतात. ओके. ऑल आपल्याला ॲप्लिकेशन दिलेलं आहे BFSI कडून. ओके. एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. ओके. मोबाईल नंबर वगैरे आपल्याला ID प्रूफ्स वगैरे टाकून आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. आता पुढे गेल्यानंतर डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन देण्यात आलेलं आहे. SC ST PWD कॅन्डिडेट वाईज ओरिजिनल आपल्याला सेल्फ अटेस्टेड कॉपी वगैरे लागणार आहे. 10वीचं सर्टिफिकेशन, डेट ऑफ प्रूफ सर्टिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, ऑल मार्कशीट्स, ऑल डिग्री सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, इन्कम सर्टिफिकेशन. ओके. परमनंट ॲड्रेस प्रूफ असे इत्यादी डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. ओके.
तर SC/ST कॅटेगरीचं आपल्याला सर्टिफिकेशन, PWD कॅटेगरीचं PWD सर्टिफिकेशन, EWS सर्टिफिकेशन आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेजसाठी सर्टिफिकेशन लागेल. जे तुमचं 10वी-12वीच्या मार्कशीटमध्ये असतंच. लोकल लँग्वेज टेस्ट आपला एक विषय असतो लोकल, तो इथं लागू होणार आहे. आता लोकल लँग्वेजमध्ये दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आता बघून घ्या कॅटेगरीनुसार आहे. तर महाराष्ट्रात मराठीच चालते, सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या स्टेटनुसार आपण बघून घ्या. 36 स्टेटची नावं दिलेली आहे. मेडिकल आपल्या घेण्यात येणार आहे. MBBS डॉक्टरकडून सर्टिफिकेशन अप्रूव्हल घेण्यात येईल. फायनल सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लोकल लँग्वेज वगैरे झाल्यानंतर आपल्याला मेडिकल झाल्यानंतर फायनल सिलेक्शन तर भेटतं. ॲक्शन गाईडलाईन्स देण्यात आलेली आहे, बघून घ्यायची आपण. ओके, जनरल इन्फॉर्मेशन वाचायची असेल तर आपण वाचून घ्या. छोटी मोठी माहिती आपल्याला याच्यात दिलेली आहे. अपेंटिसशिपमध्ये इतकं काही नसतं. इन्फॉर्मेशन्स वगैरे डिक्लेमेअर वगैरे देण्यात आलेलं आहे आणि खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. आणि अप्लाय करण्याची लिंक अपेंटिसशिपची बँकेची ऑफिशियल वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो. ओके, काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली न्यूजसाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.